मुंबई बँक संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे आभार मानले। सोबत यावेळी त्यांनी नियुक्तीच्या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं चुकीचं असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आरसा दाखवला। राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम करणं हाच सहकार धर्म असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं। मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दरेकरांसह सर्व संचालक मंडळाचे आभार मानले। आपण थेट आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे जाऊयात। त्यांच्यासोबत सध्या तेजस्वी घोसाळकर आहेत। कृष्णात, तेजस्वी घोसाळकर यांची आता मुंबई बँक संचालकपदी नियुक्ती झाली। त्यांनी प्रवीण दरेकरांचे अनेकांचे आभार मानलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत करा, त्यांचं काय मत आहे जाणून घेऊ। नक्कीच अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर ती जागा रिक्त झाली होती आणि त्या जागेवर आता तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत। ज्या बँकेवर भाजपची सत्ता आहे आणि सर्व जास्तीत जास्त भाजपच्या वर्चस्व राहिलेलं आहे, त्या बँकेवर आता तुमची संचालकपदी निवड झालेली आहे, वर्णी लावण्यात आलेली आहे। परंतु हे भाजपच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल समजलं जातंय का? नाही, हे असं काही नाही आहे। खरं तर अभिषेक हे 2 टर्म तिथे संचालक होते आणि त्यांची जागा रिक्त होती। ती आम्ही 1 वर्ष आधीच दरेकर साहेबांना भेटून विनंती केली होती की त्या जागी मला तिथे तुम्ही द्या। तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू आणि कालच त्यांनी ते केलेलं आहे। खरं तर मी त्यांचे धन्यवाद करते आणि संचालकांचे पण धन्यवाद करते की त्यांनी मला संचालकपदी म्हणून निवडून आणलं। परंतु तुम्ही 1 वर्ष झालं प्रयत्न करताय आणि आत्ताच संचालकपद दिलं जातं, यामागे थोडंसं एक राजकारण वाटतंय का? कारण तुम्ही नाराज असल्याची, शिवसेनेत ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे, भाजपमध्ये जात असल्याची चर्चा आहे आणि त्याच्या अगोदर अशा प्रकारचं एक पद दिलं जातं। नाही, मला असं वाटत नाही, कारण हे 1 वर्षापासून चालूच होतं। मध्ये दरेकर साहेबांना पण मी फोन केला होता, माझे सासरे घोसाळकर साहेब यांनीही फोन केला होता आणि त्यांनी सांगितलेले प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर करतो आणि त्यांनी ते काल केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की राजकारण असेल आणि राजकारण आणावं। ओके, तुम्ही म्हणता की राजकारण आणू नये, परंतु ज्या जिल्हा बँकेमध्ये, खास करून मुंबई जिल्हा बँकेमध्ये दोन्ही तुमचे म्हणजे अभिषेक घोसाळकर हे विरोधी पार्टी पक्ष आघाडीतून निवडून आलेले होते, तरी देखील तुम्हाला आता संचालकपद हे दिलं जाते, त्यामुळे नक्कीच थोडंसं राजकारण तर वाटतं। नाही, अभिषेकचं काम खूप चांगलं होतं सहकारमध्ये आणि दरेकर साहेबांनी त्यांना म्हणजे ते बोलतात पण की अभिषेक खूप चांगलं काम करायचा आणि चांगला मित्र होता, चांगला सहकारी होता। तर आणि नक्कीच तुला आम्ही मदत करू आणि आम्हाला पण इच्छा आहे की त्यामध्ये तू संचालक म्हणून यावी आणि त्यांनी ते केलेलं आहे। तर मला नाही वाटत की असं त्यांनी राजकारण केलं असेल। हां, भाजपची सत्ता असेल पण तिथे पॅनल वाईज होतं आणि मला असं वाटतं की ते बघूनच त्यांनी हे केलं असेल। ओके, परंतु तुम्ही नाराज होता, तुम्ही विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा देखील दिला होता आणि त्यानंतर आपली नाराजी ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर मातोश्रीवर जाऊन घातली होती। आता नाराजी आहे की नाराजी दूर झालेली आहे? ते पक्षाचं थोडंफार होतंच आणि कामामध्ये कोणी अडथळा आणलं तर नाराजी असतेच। तर आमचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांच्याशी मी भेटून बोलून झालेलं आहे। पण हे राजकारण वेगळं आहे आणि हे सहकार क्षेत्र वेगळं आहे। तर मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सहकार क्षेत्र आणि राजकारण हे वेगवेगळं ठेवावं, कारण एकत्र केलं तर ते खूप वेगळं राजकारण होऊन जाईल। पण तो नाराजी दर्शवल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहात, अशा प्रकारचं एक चर्चा सुरू झाली होती। असं कुठलीही चर्चा झालेली नाही किंवा कुणी असं मला विचारलेलं नाही आहे। तर ही चर्चा कुठून आली मला माहीत नाही आणि मीही बोललेली नाही की मी भाजपमध्ये जाणार आहे, एवढं सांगते। नाही, भाजपमध्ये ज्या चर्चा सुरू झाल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारचं एक संचालकपद मिळणं आणि त्यानंतर तुम्ही नाराज असल्याची बातम्या येणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भाजपच्या दिशेनं जात आहेत असं दिसतं। नाही, ते योगायोग आहे आणि आता पहिलं तर भाजपचं नाव काढलेलं आणि मी संचालकपदी आली आणि हे सगळं योगायोग घडून आलं असं मला वाटतंय आणि ह्यामध्ये मला म्हणजे मी काही बोलू शकत नाही, कारण हे योग्य वेळ नाही आहे। ही फक्त सहकार क्षेत्रामध्ये दरेकर साहेबांनी आणि ते सगळे संचालक आहेत त्यांनी हे निर्णय फक्त अभिषेकसाठी घेतलेला आहे। ते
त्यामुळे मी राजकारणमध्ये नाही बोलणार. परंतु आता शिवसेना ठाकरे गटामध्ये तुमची नाराजी दूर झालेली आहे म्हणून मी आहे ना, आणि प्रत्येक ठिकाणी आता मी मीटिंगला नाराजी दूर झाली आहे का? हो, नाराजी दूर झालेलीच आहे. आणि बघूया, आता मी उद्धव साहेबांना पण भेटायला जाणारच आहे. त्यांचे आशीर्वाद मला लागणार आहेत, तर मी त्यांना नक्की भेटेन. म्हणजे भाजपमध्ये जाण्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही आहे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही असं तुमचं मत आहे? हो, असं काही झालेलं नाही आहे. येत्या काळामध्ये काही वेगळा विचार होऊ शकतो असं का? नक्की झालं तर मी सांगेनच तुम्हाला. परंतु आता सध्या तरी तुम्ही शिवसेना ठाकरे गटामध्ये आहात आणि कुठलाही दुसरा विचार नाही सध्या? हो, सध्या तर मी ठाकरे गटामध्येच आहे आणि अजून कोणताही विचार केलेला नाही आहे. परंतु तुम्ही जी तक्रार नोंदवली गेली होती, खास करून पक्षांतर्गत तुम्हाला वाव दिला जात नाही, खास करून स्थानिक राजकारण वेगळं होतं, तर ती तक्रार जी आहे ती दूर झालेली आहे का? त्याच्यावर समाधान मिळालेलं आहे का? ते आमचं पक्ष आणि आम्ही आता बघू, बसून सगळं सॉल्व करणार आहोत असं उद्धव साहेब बोललेले आहेत आणि त्यांच्यावरती माझा खूप विश्वास आहे. मागच्या आठवड्यात विनोद घोसाळकर हे मातोश्रीवर आले होते, त्यावेळी त्यांनी एक विधान केलं होतं. त्यापूर्वी संजय राऊत यांना देखील भेटले होते की तुमच्यावर दोन्ही पक्षांकडून दबाव येतोय हा पक्ष सोडण्यासाठी. त्यांची जी मीटिंग झाली होती ती मला माहीत नाही, कारण मी ते बघितलं पण नाही आणि त्यामध्ये काय झालं मी ते विचारलं पण नाही. तर ते दोघंही नेते आहेत, तर त्यामुळे त्यांच्यात काय आलं ते मला नाही माहिती. पण असा काही दबाव आहे की शिवसेना ठाकरे गट सोडून दुसऱ्या दोन पक्षामध्ये जो दबाव येतो त्याला? नाही, असं काही दबाव नाही आहे. कोणताही दबाव नाही. मग परंतु तुमचे सासरे विनोद घोसाळकर म्हणाले होते की माझ्या सुनेवर दबाव आहे दोन पक्षांकडून. मी म्हटलं ना, मी ती क्लिप नाही बघितली तर माहीत नाही मला ते काय बोललेत ते. ओके. तर नक्कीच तेजस्वी घोसाळकर यांच्याशी कृष्णात पाटील संवाद साधत होते, त्यांनी बातचीत केली. मुंबई बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती झाली, मात्र या नियुक्तीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये असं यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं.